राहता नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2016ची मतमोजणी पार पडली आहे। नगरपंचायतवर महाआघाडीची सत्ता प्रस्थापित झाली। महाआघाडीने 9 जागांवर विजय मिळवत सत्ता प्राप्त केली आहे। नगराध्यक्ष देखील आघाडीचाच विजय झाला आहे। काँग्रेस पक्षाला 7 जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। यावेळी विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। हा विचार जनतेच्या आग्रह खातीर घेतला। जनतेचा इतका रेटा होता, आम्ही तुम्ही जर उभं राहिला नाही आमच्या सर्वसामान्यांचे खूप हाल होते। त्या जनतेच्या आग्रह खातीर मी निवडणूक लढवली आणि नगराध्यक्षपदी जर आले तर आता शहराला पहिली पाणी पुरवठा योजना मंजूर, पाणी पुरवठा शहराला पहिलं प्राधान्य देईल आणि जे कामं करायचे असेल तर जनतेला विश्वासात घेऊन ते निर्णय घेणार आहे आणि ते मला सर्व सहकार्य करतील एवढी अपेक्षा करतो। तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत आहात, दुसरीकडे तुम्हाला बघायला दडपशे, आता हा विजय तुमचा आहे तो कसा तुम्ही पाहता? हा विजय माझा नसून जनतेकडून मिळालेला आहे, कारण जनता ही कोणत्याही दडपशाला बळी पडलेली आहे। त्यांनी अगदी अंतर्कणातून काम करून दिले, निर्णय घेतला। राहत्याच्या जनतेने आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये खऱ्या अर्थानं माझ्यावर जे मतदारांनी प्रेम दाखवलं आणि एक धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीनं माझा जो राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय मिळवून दिला। या ठिकाणी माझे मित्र आणि माझ्या सर्वच समाज बांधव आदरणीय माजी नगरसेवक सोपनरावजी गिधाड, पांडुरंगजी धुमसे आणि माझे युवक कार्यकर्ते सर्वच ज्यांनी मनापासून काम केलं, गोरख गिधाड, सोपन गिधाड आणि आपले सर्वच सुलके असतील, गायकवाड असतील, सुनील भाऊ, अशोकजी गायकवाड असतील, माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष अवरात्र बाळासाहेब गिधाड तुमच्या प्रत्येक अडचणीला अर्ध्या रात्री उभा राहील एवढंच या निमित्तानं विजय निमित्त शक्ती आणि या प्रबळ शक्तीच्या विरोधात आम्ही काँग्रेसचा बाले किल्ला मागच्या 25 वर्षी पाडला होता आणि ह्यावेळेस मी पाडला। आम्ही आमचा लय मोठा विजय झालेला आहे नसून मतदारांचा विजय असा मी समजून वार्डाचा विकास आणि वार्डाकडे परिपूर्ण लक्ष देणार आणि वार्डाचा विकास करणार। प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरेंसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, राहता।